गोष्ट वेगळी तुझी वेगळीच राहू दे, उंचही तुझी भरारी आभाळास पाहू दे. गोष्ट वेगळी तुझी वेगळीच राहू दे, उंचही तुझी भरारी आभाळास पाहू दे. सोड मागे खंता तसैल झाले बंधाता, वाट दूरदेशी जाऊ दे. बघ तुला 10 दिशांनी साध घातली सुखाने, चाल पुढं वेगळी तुझी कहाणी सुन वेड्या पावलांनी. काय सगळं इकडे मांडून ठेवलंय? अरे टेस्टिंग करायचं त्यांना. हे अजून आणलं? कसलं टेस्टिंग? अहो मी काही प्रोडक्ट्स बनवले आहेत ना, त्याचं टेस्टिंग करायचं. अरे ते टेस्टिंग कोणावर करणार? अरे कुणावर म्हणजे काय? आपल्यावरच करणार. आणि कॉलेजचं काय? तुला कॉलेजला जायचं नाहीये? तिकडे करतात ना टेस्टिंग. अहो आज कॉलेज नाहीये आणि आम्हाला प्रोजेक्ट दिलाय, त्याचे रिपोर्ट उद्या सबमिट करायचे, त्यामुळे टेस्टिंग आज घरीच करायला सांगितलंय. त्याच्यामुळे नो कॉलेज, नो पार्लर, ओनली टेस्टिंग ॲट होम. अरे काय मला लावलंय तू? मला साईट व्हिजिटला जायचं होतं अश्विनी. अहो फक्त 10 मिनिटाचा प्रश्न आहे, सुकेल ना आता. बाबा तुमचा पण पॅक तयार झालाय. हा अगं अश्विनी काय मला कशाला? नाही नाही प्लीज मला नको. नाही लावलं असं कसं? मला नको यांना लावलं पुरे आहे. बाबा असं काय करता हो? हा पॅक मी खास तुमच्यासाठी तयार केलाय. हा बघा, हा पॅक चेहऱ्यावर लावला ना तर तुम्हाला अगदी फ्रेश वाटेल. खरंच. अगं अश्विनी आबा लावून घ्या ना हो. तसं पण आईचा एक्सपेरिमेंटच आहे ना, आणि तुम्ही जर लावून नाही घेतला आणि आईला कमी मार्क्स पडले तर चालेल तुम्हाला? बरं ठीक आहे, पण हे बघ मी 10 मिनिटं लावून ठेवेल, नंतर मी चेहरा धुवून टाकणार आहे. चालेल. लावलं नाही का मी? मानेला अरे पुरे. श्रेयस हे नक्की वाघमारेंचंच घर आहे ना? वहिनी आऊ हे सगळे काय असे भूतावनी चेअर घेऊन बसले? आई अजून एक सॅम्पल आलं. जा बबन काका जाऊन बस तिकडे. का मी का बसायचं तिकडे? अरे आईने नवीन फेस पॅक बनवलाय ना, मग त्याचं टेस्टिंग चालू आहे. जा ना तू बस ना तिकडे. वहिनी कसला पॅक बनवलाय तुम्ही? भाऊजी अहो यात ना कोरफड आहे. हा पॅक जो आहे मी तुमच्या स्किनवर लावणार आणि 20 मिनिटांनंतर तुम्ही तो धुवून टाकायचा. म्हणजे तुम्हाला याचा सुगंध आवडतो का, किंवा हा पॅक लावल्यानंतर तुम्हाला जळजळ झाली की गार वाटलं, हे सगळं तुम्ही मला सांगायचं. आणि जसं तुम्ही सांगाल तशी मी माझ्या वहीमध्ये नोंद करून ठेवणार. उद्या प्रोजेक्ट सबमिट करायचंय ना म्हणून. हा ठीक आहे. वहिनी पण मला एक सांगा, मी हा पॅक लावल्याने आणखीन गोरा होईल का? गोरं वगैरे काही होणार नाही, फक्त तुमच्या स्किनवर ना ग्लो येईल. पक्का? ठीक आहे लावा. या. थँक्स हा भाऊजी. वहिनी एक मिनिट. भाऊजी पण अहो. एक हॅलो. हा ठीक आहे मी आलो. अरे आलो. हो 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 हो. वहिनी सॉरी, एक अर्जंट काम आलंय, मला अर्जंट जावं लागतंय. हा प्लीज इमर्जन्सी काम. अहो भाऊजी अर्धा पॅक लावून. आई सॅम्पल मायनस झालं. कुहू. हे अश्विनी यार धू का आता? मला खाजवल्यासारखं होतंय का? अगं मला सुद्धा जळजळतंय. अरे बापरे. तुम्ही दोघंही पॅक धुवून टाका आणि नंतर जे मॉइश्चरायझर देते ना ते लावा. सावंत काकू तुम्हाला कसं वाटतंय? अश्विनी अगदी मस्त वाटतंय, गारगार वाटतंय. वा वा वा.
बाबा, हम्म मी तुम्हाला काही आता प्रश्न विचारते, त्या प्रश्नांची उत्तरं मला द्या तुम्ही, म्हणजे मला कळेल की मी तयार केलेला पॅक किती इफेक्टिव्ह आहे किंवा त्यात चेंजेस करायचे आहेत. द्याल ना? ठीक आहे, विचार विचार. तुम्हाला फेस पॅक लावल्यावर कसं वाटलं? आज जरा वेगळंच वाटलं मला. पहिल्यांदा लावलं ना ग मी. वेगळं वाटलं म्हणजे थंड वाटलं का तुमची स्किन ओढली जाते असं काही वाटलं? कसं सांगू मी, काही कळत नाही. बरं बाबा, मला एक सांगा, तुम्हाला पॅकचा सुगंध आवडला का? अरे कमाल, चंदन होतं ना त्यात. चंदन सुगंध. बरं मला सांगा, तुम्हाला चेहरा धुतल्यावर असं सॉफ्ट जाणवली का तुमची स्किन, किंवा तुम्हाला फ्रेश वाटलंय, असा काही बदल जाणवला का? आता खरं सांगू का, बदल नाही वाटला हे सांगितलं तर तुला वाईट वाटेल. ऐक ना, मला विचारण्यापेक्षा ना तू श्रेयसला विचार, तो नीट उत्तर देईल तुला. ये मला काय विचार? श्रेयस, हा, मी तुला बोललो होतो ना, ती पार्टी डन झाली आपली. हे अशी अर्धा चंद्र काढून. का? काय झालं? काय झालं असायला? हा? अहो भाऊजी, मी पॅक तुम्हाला 20 मिनिटात धुवायला सांगितला होता ना. अरे देवा, सॉरी सॉरी वहिनी, माझ्या लक्षातच नाही राहिलं, मी विसरून गेलो ना. अहो असे कसे विसरलात? अहो वहिनी, तुम्ही पॅक इतक्या छान प्रकारे लावला तर मला कळलंच नाही माझ्या चेहऱ्यावरती काहीतरी आहे म्हणून मी विसरून गेलो वहिनी. तुम्हाला तुमची स्किन खेचली जाते असं असं काहीच वाटलं, असं जाणवलं नाही का तुम्हाला? छे छे, अजिबात काही जाणवलं नाही. भाऊजी, तुम्ही इथे शांतपणे बसा आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं द्याल नी? ठीक आहे. हा, विचारा. बरं, तुम्हाला या पॅकचा सुगंध आवडला का? भारी आहे वहिनी, एक नंबर. बरं, तुम्हाला चेहऱ्यावर असं जळजळतंय असं काही सेन्सेशन जाणवलं का? नाही, छे, अजिबात नाही. नाही? भाऊजी, तुम्हाला हा पॅक लावायला परत आवडेल? आवडेल, 1001% परत लावणार. भाऊजी, तुम्ही आता पॅक धुवून या आणि धुतल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय ना ते सांगा मला. चालेल चालेल. ए पांड्या, हा अर्धाच पॅक लावशील हा परत. बाबा, वहिनी मी आता हा चेहरा धुतो, पण तुम्ही मला परत पॅक लावून देणार ना? हो भाऊजी. अहो तुम्ही इतका छान फीडबॅक दिलाय, माझा ना असा कॉन्फिडन्स वाढल्यासारखा झालाय. नक्की लावून दे. नक्की नक्की. डन, आलोच मी. गोरा अर्धा काळा कसा दिसणार आता? थांब, आलोच मी. क्लायंट पण खतरनाक गेला असं बघून पण डील केली. सावंत काकू, थांबा ना. काय ग? अहो खूप घाई आहे का तुम्हाला? बिझी आहात? मी कशात बिझी असणार? हा, फार तर थोडा वेळ मी भजनी मंडळात जाईल. पण हे तू का विचारतेस? अहो माझं ना एक काम आहे तुमच्याकडे. कसलं? हे बघा. अरे, हे तर अश्विनीचं प्रॉडक्ट आहे. खूप छान आहे हा. अगदी चेहरा बघ, लावल्यावर काय फ्रेश दिसतो. बघ हा बघ. हेच प्रोडक्ट आपल्याला विकायचंय काकू. पण हे कोणाला विकणार आहे? आपल्या सोसायटीतल्या बायकांना काकू. आता तुमची सोसायटीत किती वट आहे हे मला चांगलंच माहिती आहे. आता तुम्ही हे प्रोडक्ट वापरलंय, तुम्हाला त्याचा छान एक्सपिरियन्स आलाय, तुम्हाला आवडलं पण आहे ते. सो तुम्ही जेव्हा आपल्या सोसायटीतल्या बायकांना हे सांगाल की मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरनं सांगते, हे विकत घ्यायला काहीच हरकत नाही, बिंदास घ्या, तेव्हा त्या नक्की विकत घेतील जर तुम्ही सांगाल तर. मग त्या जेव्हा ते वापरतील तेव्हा ते त्यांचा फीडबॅक किंवा त्यांचा पर्सनल एक्सपिरियन्स आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे. म्हणजे वहिनीच्या या कामात तिला खरंच या सगळ्याचा खूप उपयोग होईल. ठीक आहे, अश्विनीसाठी असेल ना तर मी ते नक्की करू शकते. येस, चालेल. मी आता एक काम करते, मी पार्लरमध्ये चालली आहे, स्टॉक किती आहे किती नाही ते जरा चेक करते आणि मग इकडे आले की आपण दोघी कामाला लागूया. येस. चालेल. हे बघ, तुझं झालं ना की मला तू फोन कर, मी खाली येऊन थांबते. हो चालेल. ओके ओके, चल. मी सगळ्यांची प्रोडक्ट चेक केली आहेत आणि रिपोर्ट सुद्धा वाचले. ओके, यामध्ये मला सगळ्यात जास्ती डेझी सुलोचना आणि अश्विनचे प्रोडक्ट सगळ्यात जास्ती युजफुल आणि वेल रिसर्च वाटली. गुड जॉब गाईज. येस, वी डिड इट. आणि यानंतर आपण या सर, मला एक प्रॉब्लेम आहे.
येस प्लीज टेल मी. सर म्हणजे सॉरी टू से पण मला हे ग्रुप प्रोजेक्ट पटत नाही. म्हणजे कोणत्या टीमने किती काम केलंय ते कसं कळणार? म्हणजे एखाद्या टीम मेंबरने कमी काम केलं असेल तरी त्या दुसऱ्या पार्टनरला फुकटचे मार्क मिळणारच आहेत ना. म्हणजे आता अश्विनीच्या ग्रुपमध्ये अश्विनीने जास्त काम केलंय पण तरीसुद्धा दलजीतला त्याचे मार्क मिळणारच आहेत ना. तेनू की लगता है कि सब काम अश्विनी ने अकेले ने किते, मैंने कुछ नहीं किया. सर सर देखो ये की गल कर रहा है. दलजीत प्लीज प्लीज सायलेन्स. मला माझ्या क्लासमध्ये हे वातावरण नको आहे. आदित्य यू प्लीज टेल मी, तुला काय वाटतं काय करायला हवं? सर मला आता असं वाटतंय की आपण ग्रुप प्रोजेक्ट नाही तर इंडिव्हिज्युअली काम केलं पाहिजे. म्हणजे त्याने आपल्याला कळेल ना की आपण काय करू शकतो ते. ऑल राईट, मला याबद्दल काहीच ऑब्जेक्शन नाही आहे. मला डबल प्रोडक्ट मिळतील पण तुम्ही सगळ्यांनी इंडिव्हिज्युअली काम करायचं आहे. ओके. तुसी डोंट वरी, मेरे कोल ना एक बेस्ट प्रोडक्ट दा आइडिया है. तुसी ज्यादा खुश मत होना, प्रॉब्लम तो तेनो आगे होने वाली है. सुनो सुनो आगे क्या होता है. आता प्रोजेक्ट इंडिव्हिज्युअली करायचं आहे म्हणजे प्रेझेंटेशन सुद्धा तसंच करावं लागणार आहे. हे प्रेझेंटेशन तुम्हाला आपले प्रिन्सिपल आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट डिपार्टमेंटचे हेड मिस्टर वासनिक तसेच आजचे गेस्ट फॅकल्टी जे एका कंपनीचे कन्सल्टंट आहेत त्यांच्यासमोर करायचं आहे. हे प्रेझेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे कारण याचे मार्क्स फायनल रिझल्टमध्ये कन्सिडर केले जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रेझेंटेशन तुम्हाला पीपीटी फॉर्मॅटमध्ये करावं लागणार आहे आणि समोर येऊन प्रेझेंट सुद्धा करायचं. मिसेस अश्विनी, डोंट फॉरगेट पीपीटी फॉर्मॅट, नो पेपर. ओके. येस. ऑल द बेस्ट. सर सर सॉरी सर तुम्हाला असं अडवलं पण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करणं खूप गरजेचं आहे का? येस इट इज कंपल्सरी पण आय एम शुअर तुम्ही ते छान करा. मी या अगोदर कधीच केलेलं नाही आहे सर. मग आता करा. स्वतःला अपग्रेड करण्याचा हाच एक चान्स आहे. तुमची ग्रास्पिंग छान आहे. जस्ट इमॅजिन की तुम्ही काही वर्षानंतर एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर आहात आणि तिथे तुम्ही स्वतःची स्टोरी सांगत आहात. तिथे तुम्हाला प्रेझेंटेशन द्यावंच लागेल. त्याचीच ही रिहर्सल आहे असं समजा. हसताय काय? आय एम सिरियस. नाही सर, तुम्ही आता जे काही बोललात ना त्याच्यावरनं मला एका व्यक्तीची आठवण झाली. अंशुमन पटनायक त्यांचं नाव. आम्ही AP म्हणायचो त्यांना. ते असंच माझं नेहमी ना मॉरल बूस्ट करायचे, मला मोटिवेट करायचे. मी हे प्रेझेंटेशन करेन सर. गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. अहो काकू, मग तुला कळत कसं नाही? काय वाद घालत बसलीस तू? अहो मी कुठे वाद घालतीये? मी जे सांगत होते ते खरंच होतं ना, फॅक्टच तर होती. त्या सगळ्या बायका कंजूसगिरी करत होत्या हे तुम्हालाही कळत होतं ना. नुसतं आपल्या सगळ्या गोष्टींची चौकशी. मी ना नेक्स्ट टाइम पासून खरंच सांगते काकू, सगळ्या गोष्टींचे सॅम्पल पॅक देणं बंद करणार आहे. कारण ऍक्च्युअल प्रोडक्ट तर कोणी खरेदी करतच नाहीये. अगं इतक्यात लवकर पेशन्स संपून कसं चालेल? आपल्याला अजून खूप कामं करायची आहेत. एनिवे, आणि तुम्ही आता प्लीज मला लेक्चर देऊ नका. मला सांगा कुठे जायचंय नेक्स्ट आता आपल्याला? बघ, आधी निकोसे आणि मग कोकजे. ठीक आहे. आणि मग त्यानंतर आणखी कोणाकडे जायचं? हा हे बघ सांगते तुला. आपली लिस्ट आणली आहे? हो बघ ना. आता आपण पाटील काकूंकडे जाऊया. आपण जाईपर्यंत त्यांचं जेवण उरकलेलं असेल. नंतर त्या रिकाम्याच असतात टाळ कुटत. का हो असं बोलता काकू? नंतर अमृतकरांची सिरियल संपलेली असेल, त्यांच्याकडे आपण जाऊया. ओके. नंतर आपण ना निगोजकरांकडे जाऊया. कळलं का? ओके. पण हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांची सून ऑफिस मधून घरी यायच्या आत आपल्याला पळ काढायला पाहिजे. का? अगं त्यांचं सुनेचं आणि सासूचं भांडण होतं.
हे कोण ऐकणार आहे? डोक्याला ताप. काकू तुम्ही म्हणजे बीबीसी न्यूज आहात. चला तुम्ही म्हणताय तिकडे जाऊया. चल. चला. अरे वीरे, कितनी देर लगेगी? मैंने भूख लग रही यार. मैनू ना ये बिल्कुल चंगा नहीं लगा. ਹੁਣ ਅਸੀਂ ਟੁਗੇਦਰ ਕੰਮ ਨਹੀਂ ਕਰ ਸਕਦੇ, ਪਰ ਤੁਸੀਂ ਪ੍ਰੈਜੈਂਟੇਸ਼ਨ ਦਾ ਟੈਨਸ਼ਨ ਨਾ ਲਓ, ਮੈਂ ਤੁਹਾਡੀ ਪੂਰੀ हेल्प ਕਰਾਂਗਾ. थँक्यू. खरं सांगू का, मला सुरुवातीला खूप टेन्शन आलं होतं, पण आता असं वाटतंय की मला जमेल आणि मयुरी सोबत आहेच ना. अश्विनीताई, मला ना तुम्ही केलेला लेप आवडला. मला कधी जमणार तुमच्यासारखं करायला? अगं असं काय म्हणते, का नाही जमणार? तसं नाही अश्विनीताई, म्हणजे मी नक्की काय घालू लेपात तेच सुचत नाही. आणि तुम्ही कसा एकजीव छान असा लेप केलात. बरं मला सांग, तू तुझ्या पॅकमध्ये काय काय घातलं? नको नको, तुम्ही म्हणाल काय घातलंय करून. अगं असं मी का म्हणेन? बरं मला सांग, माझ्या पॅकमध्ये मी काय घातलं होतं हे तू सांगू शकतेस का? कोरफड. करेक्ट ग, बरोबर आहे खरंच. हे बघ, तू ना उगा स्वतःवर शंका घेते सुलोचना. माहित नाही, आई पण तेच म्हणते. मग आता असं नाही म्हणणार, हो ना दलजीत? घे ना. डेझीसाठी आणले. व्हाट हॅपेंड? अरे मी डेझीसाठी आणले. घ्या पटकन घ्या, पटकन घ्या. तुम्ही असं न करी सको. अरे एवढे कमाल ठेपले झालेत ना, मी आयुष्यात एवढे टेस्टी ठेपले कधी खाल्ले नाहीयेत. अरे मी ते स्पेशली माझ्या डेझीसाठी आणलेत. जिग्नेश, आय कांट ईट सच ऑइली फूड. कळतच नाही. शुअर ना? हो बाबा, 100% शुअर. जिग्नेश, तुला हजारदा सांगितलं मी असं ऑइली फूड नाही खात. मला माझी फिगर मेंटेन ठेवायला लागते. डेझी, पण मी ते तुझ्यासाठी बनवून आणले होते. आणले होते, आता संपले. हो जिग्नेश, तू आईला नक्की सांग खूप छान थेपले होते करून. आणि पाककृती पण विचार. व्हॉट कृती? अगं पाककृती म्हणजे रेसिपी. ओ नाउ आय गॉट इट. मी ना तुमच्या गुजराती फूडचा फॅन झालोय. कमाल असतात यार. अरे घे. मेनू मी. काळजी करण्याचं कारण नाहीये, हिची तब्येत बरी आहे, पण हिला विश्रांतीची गरज आहे. अशा अवस्थेत स्ट्रेस घेणं ठीक नाही. आम्ही पण तेच सांगत होतो. ऐकते कुठे ती? मी काही औषधं लिहिलेले आहेत, हे लगेच मागवून घ्या. ठीक आहे. काही वाटलंच तर मला कॉल करा. येते मी. थँक्यू डॉक्टर. शिल्पी, अगं काय झालं, बरी आहेस ना तू?